मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार साहेबरावाला स्पष्टपणे विचारतो की मंजुळाबाई आणि तुमच्यामध्ये नक्की काही नातं नाही ना, असं काही सिक्रेट नाही ना, बरोबर तुमचं काही भांडण नाही ना, असं विचारू लागतो. तेव्हा आता साहेबराव म्हणतो, जे झालं ते सोडून द्या, असं म्हणून तो आता सरस्वती देवीचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो, मला आता निघायला हवं. तेवढ्यातच आता मोनिकाला फोन येतो. मोनिका खूप वेळ आता फोन उचलत नाही ते पाहून म्हणते, अगं कुणाचा फोन आहे, उचल की फोन घे ना. त्यावरती मोनिका म्हणते, यांच्या ड्रायव्हरचा फोन आहे, साहेबरावांच्या. तेव्हा आता साहेबराव मोनिकाकडे पाहतच राहतो. तेव्हा मोनिका आता तो फोन रिसीव करते, तर तो समोरचा माणूस म्हणत असतो की साहेबराव तुम्ही प्लीज इकडे येऊ नका, कारण की इकडे मोठे सरकार हे खूप खवळले आहेत, म्हणजे ते खूप चिडलेले आहेत आणि त्यांना असंही समजलंय की साहेबराव आणि मंजुळा मल्हार कामत का कोण आहे ना त्यांच्या घरी आहेत. जर ते इकडे आले दोघेजण तर मग मंजुळाबाईंचं काही खरं नाही, असं म्हणून आता तो फोन ठेवतो. तेव्हा हे ऐकताच सर्वांना धक्का बसतो. वरती आता साहेबराव फक्त फोन घेण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, मी साहेबराव आहे, मी इथे आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असं म्हणून तो फोन ठेवतो. त्यावरती आता आपण यांची कंप्लेंट करायची का, असं मल्हार विचारतो. तेव्हा साहेबराव म्हणतात की नको, मी आहे ना इथे, तुम्ही काळजी करू नका. तर आता त्यांना जर समजलं की आम्ही इथे आहोतच, तुम्ही कंप्लेंट केल्यानंतर मग अजून तुमच्या जीवाचा धोका वाढेल. तेव्हा क्षमा आता रडतच विचारते, भाऊजी हे काय चाललंय आपल्या बाबतीत, अहो एकामागून एक संकट येतच राहत आहेत. साहेबराव म्हणतो, नका काळजी करू, मी आहे ना इथे, तुमच्या केसालाही धक्का नाही लावू देणार मी. आणि कसं आहे ना, मी मोठ्या सरकारांच्या पोटचा गोळा आहे, मला ते काहीही करणार नाही. मंजुळाच्या आणि तिच्या आईच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी मी व्यवस्था करणार. त्यावरती मल्हार विचारतो, नक्की असं काय झालं होतं साहेबराव, मी तुम्हाला तेच विचारतोय की मंजुळा आणि तिच्या आईच्या जीवाला धोका आहे. तो आता काहीही बोलत नाही. तर मल्हार म्हणतो, ते कारण मला समजलंच पाहिजे साहेबराव, मला सांगा प्लीज तुम्ही. तर आता साहेबराव काहीही सांगायला तयार नसतो. स्वरा देखील आता तितक्यात तेथे येते आणि म्हणते, मला सर्व काही माहीत आहे, नक्की तेव्हा काय झालं होतं. मल्हार विचारतो, स्वरा तुला कसं माहीत बाळा. आता ती म्हणू लागते, गुरुजी हो मला माहीत आहे, कारण की साहेबराव काका आणि त्याचबरोबर मंजुळा या दोघांची सुपारी फुटली होती, त्या दोघांचा साखरपुडा झाला होता. हे ऐकताच आता मल्हारला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा घरातील सगळेजण हादरतातच. मग नंतर आता मंजुळाबाई कुठे आहे या गोष्टीचा मला सोक्षमोक्ष लावायचाच आहे, असं आता मल्हार म्हणतो. तर आता मंजुळा आई ही बाहेर बसली आहे लॉनमध्ये, असं आता स्वरा सांगते. त्यामुळे आता घरातील सगळेजण तेथे जातात आणि तेथे गेल्यानंतर मंजुळाला म्हणतात की काय चाललंय मंजुळा हे तुझं. तेव्हा मंजुळा आता मनातल्या मनात विचार करू लागते, या डोसक्याने काय सांगितलंय काय माहीत, मी असं तर सांगितलं नसेल ना. तमाशाच्या फडावर नाचणारी बाई आहे, तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं. त्यावरती मल्हार आता विचारतो, मंजुळाबाई मी तुम्हाला काहीतरी विचारतोय, अहो तुम्ही सांगा नक्की, नक्की काय झालं होतं, नक्की तुमच्यामध्ये कोणतं नातं आहे. त्यावरती आता स्वरा पुढे येते आणि मंजुळाला म्हणते, मंजुळाई सांग ना गं, तुझा आणि काकांचा साखरपुडा झाला आहे ते. तेव्हा मंजुळा आता खूपच घाबरते. हे ऐकताच सर्वांना धक्का बसतो. मग पुढे आता साहेबराव मल्हारला म्हणतात की जाऊ द्या, तो मंजुळा खूप घाबरलेली आहे, ती तुम्हाला काहीही सांगणार नाहीये. आता स्वरा म्हणते, आमच्यापासून तू काहीही लपवू नकोस प्लीज आई. ते मल्हार आता मंजुळाला बोलायलाच सांगतो, पण मंजुळा ऐकतच नाही, ती काहीही बोलत नाही, ती खूप घाबरलेली असते. साहेबराव म्हणतो की अगं मंजुळा बोल ना, आपला साखरपुडा झालेला नाहीये, अगं सांग तू खरं खरं सर्वांना नक्की काय आहे ते. मंजुळा रागातच आता साहेबरावाकडे पाहू लागते. तर स्वरा आता पुढे येते. तर स्वराच्या डोक्यावर शपथ घेऊन सांगा मंजुळाबाई, नक्की काय नातं आहे, असं मल्हार विचारतो. तेव्हा आता मंजुळाचाही नाईलाज होतो. तर मंजुळा आता धर्मसंकटात अडकली आहे. आता साहेबरावाला समजतं, सर्वांसमोर तो हे सत्य उघडकीस न आणण्याचा प्रयत्न करत असतो, पण मनातून त्याला वाटत असतं की सर्वांसमोर सत्य यावं, मंजुळीचा आणि माझा साखरपुडा झाला होता. तर आता मंजुळा म्हणते की हो साहेबराव आणि माझा साखरपुडा झाला होता. हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो. मल्हार अगदी कोलमडून जातो, त्याच्या डोळ्यात खळकन पाणी येतं. तर आता मंजुळा रागातच तेथून जाते. सर्वजण तिला अडवत असतात, परंतु ती थांबत नाही. तर स्वरा देखील आता मंजुळाकडे पाहतच राहते. पुढे आता साहेबराव रडण्याचं नाटक
नाटक करतो आणि म्हणतो, मंजुळाबाई ह्या अशा वागतात, त्या माझ्याशी लग्न करायला तयार नाही आहेत. मोठ्या सरकारांनी माझा साखरपुडा लावला खरा त्यांच्याबरोबर, पण त्यांना हे नातं मान्य नाही आहे. मी मोठ्या सरकारांचा मुलगा आहे ना, म्हणूनच त्या तयार होत नाही. एखादा गरिबाचा मुलगा असतो ना, तर असं पटकन मंजुळाबाईंनी माझ्या गळ्यात हार घातला असता, माझ्याबरोबर सप्तपदी घेतली असती. आता मल्हार म्हणतो की दादा, आपणच आता मंजुळाबाईंचा राग घालवूयात आणि या दोघांचं नातं पूर्वीसारखं करण्यासाठी मदत करूयात. तेव्हा विजय आणि घरातील सगळेजण ठीक आहे असं म्हणतात. तेव्हा आता निरंजन मामा आणि स्वराला खूप टेन्शन येतं. मल्हार म्हणतो, मी मंजुळाबाईंबरोबर बोलतो. त्यावरती मोनिका म्हणते, ए दुल्हनिया, अब मान जाएगी, हम उसे समजाएंगे असं म्हणून मोनिका आता लगेच साहेबरावाकडे पाहते. तेव्हा साहेबराव आता लगेच मल्हारचे पाय पकडतो आणि म्हणतो, जर तुम्ही असं केलं तर खरंच मी जिंकलो आहे माझ्या मंजुळीच्या मनात थोडी पण जागा निर्माण करण्यासाठी, असं म्हणून आता तो सर्वांचे आभार मानतो. मोनिका आता खूपच खुश असते आणि म्हणते, साहेबरावाबरोबर नाही लग्न करून तुला या घरातून पाठवून दिली ना, तर माझं सुद्धा नाव मोनिका नाही. आता या घरातील सर्व लोकांचा ड्रामा पाहण्यासाठी मला अजूनच मजा येणार आहे, असं आता मोनिका म्हणते. इकडे मंजुळा तिच्या रूममध्ये अगदी शांत बसलेली असते. ती भयंकर साहेबरावांवर चिडलेली असते. तेवढ्यातच आता स्वरा तेथे येते. ती खूप उदास असते. ती म्हणते की आई, त्यावरती आता मंजुळा म्हणते, स्वरा, तुला नाक खुपसायची काही गरज होती का? माझ्या साखरपुड्याबद्दल सर्वांना सांगण्याची काही गरज होती का? अगं, तो साहेबराव कसा आहे तुला अजून माहीत नाही. त्यावरती स्वरा माफी मागते आणि म्हणते, अगं आई, पण साहेबराव काका खरंच खूप चांगला माणूस आहे, तो माझी किती काळजी घेतो. त्यावरती मंजुळा म्हणते, लहानांनी मोठ्यांमध्ये ना अजिबात नाक खुपसायचं नसतं, तुला तर अजिबात कळतच नाही, असं म्हणून आता ती स्वरावर खूपच चिडते आणि मला आईसुद्धा म्हणू नको, माझ्यासमोरून जा, असं ती स्वराला म्हणते. तेव्हा स्वरा आता माफी मागते. तर मंजुळा आता तिला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते. अगं, तुला वाटतं ना, तो साहेबराव तसा नाही आहे, तो खूप नीच आणि खालच्या थराला जाऊन काम करणारा माणूस आहे. अगं, तो माझ्या गावाला राहतो, मला माहिती आहे ना तो कसा आहे ते. एवढे दिवस मी त्याची चांगलीच परीक्षा घेतली आहे. त्यावरती आता स्वराला खूप टेन्शन येतं. ती आता धर्मसंकटात अडकते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मंजुळा आणि साहेबराव तेथे उभे असतात. तेव्हा साहेबरावाला त्याच्या ड्रायव्हरचा फोन येतो. तेव्हा तुमची बॅग घेऊन मोठे सरकार हे मुंबईला यायला निघाले आहेत, आता तो ड्रायव्हर साहेबरावाला सांगतो. तेव्हा मंजुळा घाबरते. त्यावरती आता साहेबराव म्हणतो, आता खूप डेंजर प्रकार होणार आहे, कारण तो मल्हार कामत माझी बॅग आणण्यासाठी तिकडे गेला आहे, आता काही खरं नाही, असं म्हणून तो जोराजोरात हसू लागतो. त्यावरती मंजुळा आता खूप घाबरते आणि मनातल्या मनात विचार करते, म्हणजे मल्हार सरांचा जीव धोक्यात आहे असं म्हणायचं. काही वेळाने आता साहेबराव आता मल्हारच्या जीवाला धोका आहे असं म्हणून तो मंजुळाला घाबरवतो. तेव्हा मंजुळा आता खूपच घाबरते. ती मनातल्या मनात विचार करते, मला आता मल्हार कामतांचा जीव वाचवायला जायला हवं, असं म्हणून ती धावतच बाहेर जाते. तर समोर जे दृश्य असतं ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो. आता ती पुढे पाहतच राहते. तर मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.